लागलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून ठेकेदारांचे पैसे मिळत नाही. सर्व त्यांचे हर्षल पाटील या युवकाने याची त्यांनी आत्महत्या केलेली आहे. ही एक आत्महत्या फक्त तुमच्यासाठी आलेली आहे आणि सगळीकडे आलेली आहे. पासून समाजाच्या समोर आलेली असते आणि या आम्हाला माहीत आहे की नाशिकमध्ये आत्महत्या झालेली आहे. सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? हो थांबा, इकडे यांना बाजूला करा, थांबा. हे बाजूला करा, हे बाजूला करा. सरकारचं करायचं काय? भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? बांधकाम मंत्री आदिवासी मंत्री आदिवासी मंत्री कोण म्हणते देणार नाही? शासकीय कंत्राटदारांनी आज सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे. थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेश. काय झालं? तिरडी काढलेली, ही तिरडी काढून काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? तिरडी काढून संदेश हाच आहे की आमच्या ठेकेदार बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारला जाग येत नाही. आता अजून ठेकेदार काय ठेकेदारांची आत्महत्या व्हायची वाट बघते का सरकार? आणि अशी परिस्थिती जर असेल तर आम्हाला यापुढे भविष्यात तीव्र आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतो. आझाद जल जीवन मिशन सारखी केंद्राची महत्वपूर्ण योजना ज्याच्यावर तुम्ही केंद्र सरकार निवडून आलं आणि राज्यांनी पण त्याच्यावरच त्या लाटेवरच स्वार होऊन जर सत्ता मिळवली
तर या ठेकेदारांचे पहिले 90,000 1 कोटी रुपये तुम्ही सॉरी 1 लाख कोटी रुपये तुम्ही पहिले त्या लाडकी बहीण आमची पण बहीणच आहे, पण लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता इकडे तिकडे करून आम्हाला जर 50% पैसे दिले तर राज्यातल्या सगळ्या ठेकेदारांच्या समस्या दूर होतील. आज ठेकेदाराची परिस्थिती अशी आहे का घरातलं सोनं नाणं गहाण ठेवून ठेकेदार या ठिकाणी मेटाकुटीला आला हो. अक्षरशः आमच्या बँकांचे हप्ते 4-4 हप्ते थकून गेले. कुठून आणायचे पैसे? सगळे पैसे आहे सरकारने नाही, आझाद मैदानावर आम्ही मोर्चा घेऊन येणार. आमच्या घरादारासहित बायका पोरांसहित आणि आमचे सगळे लेबर आमची सगळी मशिनरी घेऊन आम्ही आझाद मैदानावर काल पण आम्ही सगळी मशिनरी तर या पीडब्ल्यूडीच्या गेटवर आणून लिलाव केला. आता अजून रोज लिलाव करायचे का? आणि 4-4, 5-5 वर्ष झाले कामं करून घेतले आमच्याकडून गोड बोलून. गावांना सगळ्या नळांना पाणी तुम्ही जिल्ह्यात 4-4 मंत्री असताना आमचे असे हाल आहेत. भयानक परिस्थिती या ठिकाणी सरकारने आमची निर्माण केली. दोन्ही भूमी एक साथच लावा. माझं झालंय ठीक. गेल्या 3 दिवसापासून तुम्ही खरं तर आंदोलन करताय. आलेलं आहे सरकारची निर्णय काढलेली, काय इशारा आहे या माध्यमातून? गेल्या 3 दिवसापासून सरकारने आम्हाला ही वेळ येऊ नव्हती द्यायला पाहिजे आमच्यावरती उपोषणाला बसायची. वेळोवेळी आम्ही सरकारमध्ये आम्ही प्रत्येक मंत्र्यांना भेटलो. मंत्र्यांनी आम्हाला कायम केराची टोपली दाखवली. आमच्याशी त्यांचे बोलताना तुम्हाला कामं कोणी घ्यायला लावलेली होती अशी भाषा होती. राहिली दुसरी गोष्ट अशी का हे जे काही क्लब टेंडर चालू आहे या क्लब टेंडरमुळे यांनी बाहेरचे ठेकेदार आणलेले आहेत, गुजरातचे, नागपूरचे, दिल्लीचे. अहो स्थानिक ठेकेदार इथे उपलब्ध असताना तुम्ही त्यांना कामं न देता बाहेरच्या ठेकेदारांना रेड कार्पेट टाकत आहेत. रेड कार्पेट टाकण्याची काही गरज नाही ना. इथे आमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे, आमच्याकडे मशिनरी अवेलेबल आहे, आमचे ठेकेदार सक्षम आहे. मागचा सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा आम्ही सक्सेस करून दाखवलेला आहे ठेकेदारांनी. याच वेळेचा कुंभमेळा असा काही जगा वेगळा का तुम्हाला बाहेरचे ठेकेदार आणण्याची गरज पडलेली? आणि इथल्या ठेकेदारांनी जेवढे कामं केलेले त्याचे तर पैसे देतच नाही. आणि ज्या कामांना पूर्ण पैसे दाखवत आहे त्या कामांना यांच्या मर्जीतले बाहेरच्या ठेकेदारांना चढ्या दराने त्यांना हे निविदा देत आहे. आम्ही सरकारचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही बिलो मध्ये टेंडर घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही जेव्हा निविदा भरतो तेव्हा आमचे पेपर फुलफिल पात्र असताना तुम्ही आम्हाला अपात्र करता आणि जे अभाव आहेत म्हणजे चढ्या दराने तुम्ही त्यांना कामं देता.